धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत ऊस बिलांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष करण्याची ग्वाही दिली। धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला। आंदोलनस्थळी भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी संसद ते रस्त्यावर संघर्ष करण्याची ग्वाही दिली। यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकरी गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन करत आहेत। शेतकऱ्यांना नियमानुसार 15 दिवसात ऊस बिलं मिळाली पाहिजेत, मात्र सरकार आणि कारखाना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे। हा प्रश्न त्यांनी संसदेतही मांडल्याचं यावेळी सांगितलं। उष्माघाताच्यामुळे अनेक जणांचा मृत्यू होत असताना त्या पार्श्वभूमीवर तुम्ही गेले 6 दिवस इकडे उपोषणावर बसला आहात, ही आपल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे। माझे शेतकरी मायबाप काही पाणी न पिता, काही अन्नाचा एक त्या ठिकाणी काही न खाता इथे बसलाय आणि सरकारला ह्याचा अजिबात जाणीव नाहीये ह्याची, त्या गोष्टीचा मी निषेध करते। खरं तर ही व्यासपीठ ही राजकारणाच्या पलीकडची आहे, ही व्यासपीठ ही माणुसकीची व्यासपीठ आहे। इकडे येऊन भाषण देणं ही आमची संस्कृती नाही आहे, पण शेतकऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून त्याची लढाई, त्याला न्याय मिळेपर्यंत लढणं ही आमची संस्कृती आहे। आज मनी चालते आणि 15 दिवसात जो नियम आहे, बिल मिळालं पाहिजे, तो बिल दिला जात नाही। मी संसदेत पण हा विषय बोलली, मला बरेच लोक म्हणाले की संसदेतला विषय, मी म्हणाली संसद दिल्ली सरकारने ठरवलं, केंद्र सरकारने ठरवलं आणि नियम काढला तर ह्यांना बळजबरी द्यावंच लागेल 15 दिवसात, आणि म्हणून मी तो विषय संसदेत मांडलेला। पण हे सरकार निगरगट्ट सरकार आहे। शेतकऱ्यांच्या काही प्रतिनिधींची प्रकृती खालावल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी खतांच्या वाढत्या किमती, डिझेलची समस्या, सिंचनाचे प्रश्न आणि पीक विम्याच्या अडचणी यामुळे शेतकरी संकटात असल्याचं नमूद केलं। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गल्ली ते दिल्ली लढा सुरू ठेवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं।